सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटला पडलेला गोड स्वप्न म्हणजे आमचं दर्शन बांदेकर आणि दर्शनला साथ देण्यासाठी 12व्या खेळाडूंची जरा गरज असा दोन्ही संघ साई स्पोर्ट कट्टा आणि डीसीसी वायरी साई स्पोर्ट कट्टा तुमका विनंती असलेली जरा 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पंच जरा खेळ थांबवा. पंच अंपायर जरा खेळ थांबवा अजून. यस रेडी सर. स्ट्रायकर एंडवर दर्शन बांदेकर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर वॅटसन. बॉलिंग वार्कवर डीसीसी वायरी संघाच्या वतीन वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या षटकाची जबाबदारी घेऊन सर्वेश पहिल्या षटकाची जबाबदारी. पहिलो चेंडू अतिशय वेगवान 22च्या रूपात 1 रन. धावसंख्येची सुरुवात दर्शन बांदेकर. मैदानावर धावांचा पाऊस पडतो अशी प्रेक्षकांची अपेक्षा असताना मैदानावर खरोखर पाऊस आणि या पावसात दर्शन कशा प्रकारे धावांचा पाऊस पाडता हे बघणं उत्सुक्याचा. खराब चेंडू नाक आपटलेलो आखू टप्प्याचा चेंडू. अजून एक वाईड अजून एक एक्स्ट्रा. एका चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 रन्सावर. यापूर्वीच्या सामन्यात पहिली फलंदाजी करताना विघ्नेश वॉरियर्स वायरी संघाने दमदार सुरुवात केली पण पावसाची हजेरी लागल्यानंतर धावसंख्येक लागलेलो ब्रेक. यावेळी साई स्पोर्ट कट्टा संघ या भर पावसात साई स्पोर्ट कट्टा संघ कशा प्रकारची फलंदाजी करता या बघण्यासाठी सगळे प्रेक्षक सुद्धा आतुर. अजून एक वाईड. अवांतर धावसंख्येची मोठ्या प्रमाणावर किरापत. आतापर्यंत 3 एक्स्ट्रा. एक चेंडू फक्त समाप्त. सर्वेश आणि दर्शन मध्ये रंगलेलं ह्या बॅटल ह्या युद्ध अजूनही युद्धाक तोंड फुटणं बाकी असा. दर्शनचं फटको मिड विकेटच्या दिशेन. 1 रन्स पूर्ण. फक्त एकाच रन्सावर समाधान. बॅटच्या स्वरूपात दिलेले हो पहिलो रन. धावसंख्या 2 चेंडूची समाप्ती 4 रन्सावर. साई स्पोर्ट कट्टा आणि या साई स्पोर्ट कट्टा संघाकडून खेळणारे देवबागचे सगळे गुणवान खेळाडू. दुसऱ्या बाजून डीसीसी वायरी वैभव सावंतच्या नेतृत्वाखाली वायरी गावातले गुणवान खेळाडू आणि या 2 दर्जेदार संघामध्ये चालू असलेली ही झुंज. या 2 संघांची जुळलेली ग्रंथिका पण अजून दोघांची शस्त्र आणि अस्त्र एकमेकाक भिडणं बाकी असा आणि या शस्त्रयुद्ध अस्त्रयुद्ध बघण्यासाठी सगळे प्रेक्षक भर पावसात सुद्धा. आखो टप्प्याचो चेंडू. वॅटसनचो इरादो तो पूल करण्याचो. बॅटच्या मधोमध न इलेलो चेंडू. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. प्रत्येक चेंडू गणिक. वैभव सारखो एक कुशल कर्णधार क्षेत्ररक्षणात करणारो बदल. कारण वैभवला माहिती असा वॅटसनकडे जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक राहणं गरजेचं असा. दर्शन बांदेकरला स्ट्राईक पासून जितको वेळ तुम्ही दूर ठेवतालात तेवढा टार्गेट तुमका कमी राहतला. त्यामुळे डीप मिड विकेटवर असणारो खेळाडू शॉर्ट मिड विकेटवर लक्ष मोंडकर ज्याचं नाव. आखो टप्प्याचा चेंडू पहिल्या स्लिप मध्ये. दत्ता चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचा पतन. सर्वेशला गावलेली पहिली सफलता. वॅटसन तंबूच्या दिशेन. ऍक्शन रिप्ले मध्ये या चेंडूची नजाकत तुमका बघूक मिळतली. बॉलिंग मार्क वरसून सर्वेशचा चेंडू थोडस अपस्टम्पच्या बाहेर. पूल करण्याचा इरादो. बॅटची कड. पहिल्या दुसऱ्या स्लिप मध्ये असणारो झेल. दत्ता चेंडूच्या खाली आणि पहिली सफलता. पहिल्या विकेटचा पतन. ज्या कामगिरीसाठी सर्वेशला वैभवने बॉलिंग मार्कवर लावला ती पहिली सफलता सर्वेशने मिळवून दिली. पहिल्या चेंडूवर 22. त्यानंतर 2 वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळालेले पहिले 3 रन. पण त्यानंतर सर्वेशला गावलेलो एक योग्य टप्पो. नंबर 3 वर महत्वाच्या जागेवर फलंदाजी करण्यासाठी साई स्पोर्ट कट्टा संघाच्या वतीन किरण धुरी. हो एक आशेचो किरण संघासाठी. साई स्पोर्ट कट्टा देवबागचो हो गुणवान खेळाडू. ज्या देवबाग संघान
गाव मर्यादित, तालुका मर्यादित, जिल्हा मर्यादित आणि राष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा बरेच स्पर्धा जिंकले त्या देवबागच्या गुणवान खेळाडूंसह मैदानावर उतरलेलो साई स्पोर्ट कट्टा संघ. मंदार मटकर या स्पर्धेच्या आयोजनात सुद्धा ज्यांचं मोलाचं वाटो असा आणि मालवण तालुक्यातल्या कट्टा पंचक्रोशीतल्या गुणवान खेळाडूंका एकत्र घेऊन ज्यांनी काही वर्षापूर्वी एक सुंदर व्यावसायिक साई स्पोर्ट कट्टा नावाचा संघ बांधलो त्याच नावाखाली आज हे देवबागचे खेळाडू. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 4 रन्सावर. सर्वेचं पुढचं चेंडू, अजून एक आखो टप्प्याचा चेंडू. वैभवला चेंडू समासलो त्याच्या आधीच टप्पो वायू वेगान वैभवच्या कपडावरसून अजून एक 22 रन. या ओव्हरमध्ये ह्यो 22 दुसरो रन. 2 22 आतापर्यंत वैभव कडसून, त्यामुळे वैभवला थोडीशी कदाचित आपली जागा थोडी मागे करूची लागतली. टप्पो पडल्यानंतर चेंडू स्किट होऊन येणारो, अतिरिक्त वेग मिळवणारो. 5 धावा. यावेळी बॅटची कड, इनर एज, लेमन कट, चायना कट, रुबी कट. अजून 1 रन. धावसंख्या अर्ध्या डझनावर. प्रत्येक धावेसाठी चालू असलेलो संघर्ष. टॉस जिंकून घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय डीसीसी वायरी संघाचो आणि सलामीची जोडी मैदानावर उतरल्या बरोबर वरुण राजाची हजेरी. इंद्रदेवता या सामन्यात जणू काय डीसीसी वायरी संघावर प्रसन्न. पहिल्या षटकात धावसंख्येक लागलेलो लगाम, स्थिरावलेली धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 6 रन्सावर. एक बाद 6. जरा पंचांका विनंती असतली लवकर लवकर सामनो चालू ठेवा, कारण जितको वेळ तुम्ही वाचवतला तितक्या वेळात तुमका जास्तीत जास्त षटकांचे सामने बघूक मिळतले. आजच्या दिवसाचा वैशिष्ट्य असा, आजच्या दिवसातले पहिले 3ही सामने हे 6 षटकांचे झाले. पहिले 4 संघ एमसीसी खोटले, विघ्नेश वॉरियर्स, वायरी, श्रीदेव वेताळ वराड आणि आई पाहुणाई माडखोल हे 4ही संघांचे आभार असत, कारण हे 4ही संघ वेळेवर उपस्थित राहिले. आपले सामने त्यांनी वेळेवर संपवले आणि त्यामुळे पुढच्या संघांका सामने 6 षटकांचे खेळाक मिळतात. पहिल्या ओव्हरीत झाले फक्त 6 रन. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर दुर्वेश. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी डीसीसी वायरी संघाकडून. दर्शन बांदेकर साठी एक वेगळी रणनीती, राऊंड विकेट, एक अँगल बनवण्याचा प्रयत्न, पण या अँगलला उत्तर दर्शन कसा देतलो. अतिशय वेगवान चेंडू, इतके वेगवान चेंडू गोलंदाजाचे आणि त्यामुळे यष्टीरक्षणात केलेलो बदल. स्वतः वैभव सावंत आपल्या जागेवर आपल्या संघाचा स्टार खेळाडू विकेट किपरच्या भूमिकेत लगावताना लक्षा मोंडकर ज्याचं नाव असा, तारकर्ली देवबागचो एक अति वेगवान खेळाडू, खास करून रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत हेचो हात धरणारो त्याच्या घडीक दुसरो खेळाडू तयार झालो नाही. अजून एक वेगवान, यावेळी अपस्टम्पच्या बरोच बाहेर पडणारो चेंडू. लक्षा मोंडकर जवळपास दुसऱ्या स्लिप मध्ये जाऊन किपिंग करताना सलग दुसरो चेंडू निर्धाव. दर्शन बांदेकर ह्या एक वादळाचा नाव असा आणि या वादळाक तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. ह्या वादळ मैदानावर घोंगावणं गरजेचं असा साई स्पोर्ट कट्टा संघासाठी. दुसऱ्या बाजून डीसीसी वायरी संघाचा विचार केलो तर ह्या वादळ जेवढ्या लवकर शांत होय तेवढा बरा. अजून एक शॉर्ट पिच, वेगवान चेंडू, आपल्या ढोपरांची ढाल करून लक्षा अडवलेलो चेंडू. चेंडूचा टप्पो पडल्यानंतर लक्षाच्या नजरेआड चेंडू झालो. लक्षाची नजर चेंडूवरची थोडी हल्ली खरी, पण लक्षाचे पाय इतके मजबूत असत. तारकर्ली देवबागच्या वाळूत केलेली प्रॅक्टिस आणि त्यामुळे या पायात असलेली ही प्रचंड ताकद. अजून एक चेंडू निर्धाव. सलग 3 चेंडू डॉट, सलग 3 चेंडू पोलांडे, सलग 3 चेंडू कुवांडे. बॅटची कड. थर्ड मॅनच्या दिशेने फक्त 1 रन. एकेरी धावेनिशी बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं बदल. धाव फलक स्थिरावलेलो 7 रन्सावर. पहिल्या षटकात झाले 6 रन आणि त्यानंतर सलग 3 चेंडू धावसंख्या रुतान बसलेली 6 रन्सावर. वैभव क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल. जसे बघितले दुर्वेश वेगवान चेंडू, खास दर्शनवर थोडंसं दबाव टाकण्यासाठी शॉर्ट गलीच्या दिशेन एक क्षेत्ररक्षक कॅचिंग पोझिशन मध्ये स्वतः मालक वैभव सावंत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटन क्षेत्रातल्या यशस्वी उद्योजकांमध्ये वैभवचं नाव खूप आदरान घेतला जाता. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या कपड्यावरसून उभ्या उभ्याच दर्शन बांदेकरचो पावळ्याचा पाणी 5 टाक घेऊन जाणारो
मयूर स्पोर्ट ब्रँडेड षटकार. ज्या षटकाराची अपेक्षा होती तो षटकार दर्शनच्या बॅटीमधून आणि धावसंख्या डबल फिगर 13 रन्सावर. मी आधीच म्हटलेलं ह्या वादळ असा, या वादळाक तुम्ही एकतर शमवू शकतात पण त्याका तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. वादळ घोंगावण्याची झालेली सुरुवात, वाघाच्या जिभेक लागलेला रक्त आणि आता ह्यो वाघ त्या रक्ताक चटावलो जातलो. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 5 चेंडूंची सांगता. एक वेगवान चेंडू दिशेपासून थोडस भरकटलेलो. टप्प खूप सुंदर होतो पण दिशा खूपच बाहेर. पंचांचो वाईटचो इशारो. धावफलक 14 रन्सावर. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूवर फक्त 1 रन पण त्यानंतर एक लांबलचक षटकार आणि एक वाईडचो एक्स्ट्रा. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 8 धावांचो खर्च. त्यानंतर सन्मान देणारो फटको पॉइंटच्या दिशेन. 1 रन पूर्ण. इरादो दुसऱ्या रनचा स्ट्राइक रोटेट करताना दर्शनने डेंजर एंडच्या दिशेने पूर्ण केलेलो दुसरो रन आणि या 2 रन्सांची ओव्हरीची झाली सांगता. धावफलक 16 रन्सावर. 2 ओव्हरीत 8 धावांची सरासरी. धावसंख्या 16 रन्सावर. याच मैदानावर परत एकदा तुमका सगळ्यांका आमंत्रण असताना 2, 3, 4 ऑगस्ट आभाळमाया ग्रुपच्या वतीन लीग पद्धतीचे सामने असत. 16 संघ आणि 16 संघ मालक असत. 15,000 पहिला बक्षीस, 10,000 दुसरा बक्षीस असा आणि ज्यांका या स्पर्धेत भाग घेवचो असत त्यांनी राकेश डगरे यांच्याशी संपर्क साधूचो असा. तारीख लक्षात ठेवा 2, 3, 4 ऑगस्ट आभाळमाया ग्रुपच्या वतीन लीग पद्धतीचे सामने. आणि प्रसाद सर, आभाळमाया ग्रुप या ग्रुपचा वैशिष्ट्य असा, यो ग्रुप फक्त क्रिकेट पुरतो मर्यादित नाही असा, तर या ग्रुपला ओळखला जाता रक्तदान शिबिरासाठी. आणि एकाच वेळी रक्तदान शिबिरामध्ये 200-250 जणांचा रक्तदान संपन्न करणारो जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो एकमेव रक्तदात्यांचो आयोजन समितीचो संघ असा. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात. ह्यो पहिलो चेंडू. सर्वेश, ज्या सर्वेशने सुरुवात केली इनिंगची तो सर्वेश परत एकदा बॉलिंग मार्कवर. नंबर 3च्या महत्वाच्या पोझिशनवर किरण धुरी. पण आपल्या संघासाठी अजून तरी आशेषचो किरण मैदानावर दाखवणं बाकी असा. धावसंख्या 15. 16 धावा एका गडाच्या मोबदल्यात. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू समाप्त. थोडीशी चर्चा वैभव सामंत, लक्षा मोंडकर या 2 अनुभवी खेळाडूंमध्ये आणि त्या चर्चेचा फलित काय असतला या चेंडूवर बघूक मिळतला. अजून एक शॉर्ट पिच, अजून एक आखूड टप्प्याचो चेंडू, एक बाउन्सर समाप्त. नितीन जबडे, उमेश मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे गुणवान पंच मैदानावर. क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव असणारे हे पंच. निर्धाव चेंडूनिशी धावसंख्या स्थिरावलेली 16 रन्सावर. शेवटच्या चेंडूवर डबल रन्स घेणं थोडासा नुकसानीचो सौदो ठरलो, कारण या डबल रन्स मुळे दर्शन बांदेकर 3 चेंडूसाठी तरी नॉन स्ट्रायकर एंड वर जाऊन अडकलो. तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाबाद किरण शिंदे, तटक्या पेचून जाणारो चेंडू. दुसऱ्या विकेटचा पतन. धावसंख्या 16 रन्सावर. आणि तिसऱ्या षटकात एका चांगल्या ओव्हरच्या दिशेने सर्वेशची वाटचाल. पहिल्या ओव्हरमध्ये सर्वेशने फक्त 6 रन्स खर्च केले. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 10 धावा खर्च केले. दुर्वेशने दर्शन बांदेकरचो एक षटकार, पण दुसऱ्या ओव्हरीच्या शेवटच्या चेंडूवर घेतलेलो 2 रन्सांचो परिपाक आणि त्यामुळे स्ट्राइक रोटेट. दर्शन बांदेकर नॉन स्ट्रायकर एंडवर. आणि हे या ओव्हरीचे किमान 4 चेंडू तरी दर्शनला वाट बघूची लागतली. मैदानावर स्ट्रायकर एंडच्या दिशेन इंद्रजीत, ज्याचं नाव असा, जबाबदारी असलेली इंद्रजीतवर. ज्याप्रमाणे इंद्रजीतने इंद्राक जिंकून घेतला त्यामुळे त्याचं नाव इंद्रजीत झाला. या इंद्रजीतला साई स्पोर्ट कट्टा संघासाठी मैदान जिंकूचा लागतला, मैदानावर कामगिरी करूची लागतली. रामायणामध्ये बघितलेली व्यक्तिरेखा म्हणजे इंद्रजीत. ज्या इंद्रजीताचा मूळ नाव होता मेघवर्ण, कारण मेघाप्रमाणे त्याचा वर्ण होतो म्हणून त्याचं नाव होता मेघवर्ण. आणि त्या मेघवर्णान सॉरी करून इंद्राक जिंकून घेतला म्हणून त्याचं नाव झाला इंद्रजीत. त्या इंद्रजीत नावाचा खेळाडू स्ट्रायकर एंडवर. अजून एक वेगवान चेंडू. दर्शन बांदेकरचो डबल घेण्याचो निर्णय किती चुकीचो ठरलो बघा. ज्याप्रमाणे कुरुच्या रणभूमीवर 15व्या दिवशी महाभारत युद्धात कर्ण आणि अर्जुनाचा युद्ध चालू असताना ज्याप्रमाणे कर्णाचो रथ ऋतान बसलो, धावसंख्या सुद्धा अगदी तशीच ऋतान बसलेली 16 रन्सावर. सलग 5 चेंडूवर ही धावसंख्या 16 वर थांबलेली, स्थिरावलेली, खोळंबलेली.
मयूर चषक 2024 ची मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम करण्याची संधी सर्वेशकडे. शेवटचा चेंडू बाकी आणि स्ट्राईक रेंजवर इंद्रजित. वेगवान चेंडू. मयूर स्पोर्ट 2024 मधली ही दुसरी मेडन ओव्हर. एकदा टाळ्यांचा गजर करूया डीसीसी वायरी संघाच्या सर्वेसाठी. साई स्पोर्ट कट्टा सारख्या मातब्बर संघाविरुद्ध देवबागच्या गुणवान खेळाडूंविरुद्ध डीसीसी वायरी संघाच्या सर्वेशने टाकलेली ही मेडन ओव्हर. मयूर चषक 2024 मधली ही दुसरी मेडन ओव्हर. अभिनंदन सर्वेश. ज्याप्रमाणे विकेट किपिंग मध्ये चेंज केलो गेलो. लक्षा मोंडकरला विकेट किपिंग साठी लावला गेला. त्यानंतर फलंदाजांवर आणलेलो दबाव, क्षेत्ररक्षणात केलेले बदल, लक्षा मोंडकर वैभव सावंतची अनुभवी जोडी मैदानावर संघाची सूत्र सांभाळताना. दुसऱ्या बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जोशपूर्ण खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोय राज्याच्या महत्वाच्या स्पर्धेमध्ये खास करून ज्याका आयकॉन खेळाडू म्हणून बोलवलं जातं असो दर्शन बांदेकर. गोव्याच्या मानाच्या सांगेम प्रीमियर लीगचो मॅन ऑफ द सिरीजचो मानकरी असणारो दर्शन स्ट्रायकर एंडवर. 16 ही धाव संख्या, 3 ओव्हरींची सांगता आणि बॉलिंग मार्कवर दुर्वेश. दुर्वेश पहिलो चेंडू मिड विकेटच्या कपळावरसून मोये मोये आणि डेंगे डेंगे. दर्शन बांदेकरचा हो दुसरो षटकार आणि या षटकारांनी धाव संख्या स्थिरावलेली. दुरियेचो डबल गेम, डबल नेल्सन फिगर 22 रन्सावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात झालेली ही धाव संख्या. ज्या दुर्वेशच्या यापूर्वीच्या ओव्हर मध्ये सुद्धा दर्शनने एक षटकार मारलो, त्या दुर्वेशला आपल्या रिमांडवर घेताना दर्शन बांदेकर. परत एकदा फटको नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण होतली. दर्शनकडे स्ट्राईक येणं गरजेचा आणि त्यासाठी इंद्रजितला स्ट्रायकर एंडवर थांबणं गरजेचा. नेमकी ती गोष्ट इंद्रजितने केलेली. दिशाहीन थ्रो, 2 रन्स आणि या 2 रन्सांची धाव संख्या 2 डझनावर 24 रन्सावर. धावफलक 24-24. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 धावा, तिसरी ओव्हर निर्धाव मेडन आणि चौथ्या ओव्हर मध्ये पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा. दर्शन बांदेकर आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी करण्याच्या अगदी मार्गावर. 24-24. आपल्या संघाक एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी दर्शन मैदानावर खेळणं गरजेचं असा. शेवटच्या ओव्हरीच्या शेवटच्या चेंडू पर्यंत दर्शन मैदानावर टिकणं गरजेचं असा. आखो टप्प्याचा चेंडू, बॅटची कड, लक्षा मोंडकर आणि दुर्वेश या 2 खेळाडूंच्या मधोमध ह्यो झेल पडलो. बघून जरी ह्यो झेल सोपो वाटलो तरी अगदी कठीण असणारो झेल, कारण जुलै महिन्यातलो कोकणातलो पाऊस कसो असता या मी तुमका वेगळा सांगूक नको. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. या चेंडूसाठी ज्याप्रमाणे दर्शनला त्यांनी जखडून ठेवला, दर्शनची रणनीती अगदी स्पष्ट असा. डबल फिगर्स मध्ये धावा, सम फिगर्स मध्ये म्हणजे सम आकड्यामध्ये धावा जमवायचे, स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आणि त्यामुळे वैभवने सिंगल जवळपास मोकळे ठेवलेले जागा. अजून एक शॉर्ट पेज, आखो टप्प्याचा चेंडू, वाईड बॉल. पंचांनी केला दंडित. लक्षा मुंडकरचा कौतुक करूचा लागात. चेंडू अडवताना ज्या क्षणी लक्षाच्या हातात चेंडू पडलो त्यावेळी जरी लक्षाची नजर चेंडूवर नसली तरी ज्या प्रकारे चेंडू त्याच्या दिशेने येत होतो त्या अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत लक्षान चेंडूवर नजर ठेवली. फक्त चेंडू अडवताना आपले डोळे मात्र त्यांनी सुरक्षित दिशेने वळवलेले. 25 पाव शतक फलकावर. शॉर्ट पिच, आखो टप्प्याचा चेंडू, पंचांचो वाईडचो इशारो. एक बाउन्सर सुद्धा समाप्त. धावसंख्या 26 रन्सावर. चौथ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. आजच्या दिवसातले सामने आपण बघितले. 54 धावांचा पाठलाग करून आई पावणाई माडखोल संघान पहिल्या सामन्यात विजयश्री प्राप्त केली होती. दुसऱ्या सामन्यात सुद्धा दर्जेदार कामगिरी. 48 धावांचो डोंगर आई पावणाई माडखोल संघान पार केलो. त्यामुळे या मैदानाचा विचार केलो तर धावांचो पाठलाग सहज होणारो हो भूमीवरचो हो खेळ. बॅटची कड होती. लक्षा मोंडकरकडे संधी होती. दर्शन बांदेकरला बाद करण्याची संधी. सुटलेलो झेल, गेलेलो एक रन. या चेंडूवर नेमक्या काय काय झाला तुमच्यापर्यंत दाखवला जाताला, पण वैभव मात्र आपल्या
विकेट किपरवर लक्षावर बरोच नाराज असा, कारण दर्शन बांदेकरला माघारी पाठवण्याची दवडलेली संधी. 27-27. धावफलक. जोरदार अपील तर झाला, पण LBW देण्यासाठी किमान 6 गोष्टी बॉलरच्या फेवर मध्ये असणं गरजेचं असा. त्यातील एक महत्वाची गोष्ट यावेळी जी ऐसून दिसली बॉलरच्या विरोधात, दुर्वेशच्या विरोधात, आणि ती कदाचित पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. एकेरी धावेनिशी धावसंख्या 28-28. चौथ्या षटकाची सांगता करणारो, समाप्ती करणारो आणि मालवणी भाषेत भैरवी घालणारो ह्यो शेवटचो चेंडू. कासव गतीन जरी धावसंख्या चालू असली तरी एका बाजून मात्र संघाचा पळीव मैदानावर उभे असा, आणि जोपर्यंत या संघाचा पळीव असा, ह्यो संघाचो नांगर असा, संघाचा शीड असा, तोपर्यंत संघाची नौका किनाऱ्यावर लागण्याची पुरी आशा आणि अपेक्षा. यॉर्कर लाईनचो चेंडू, मुकरी लाईन, लगोरी लाईन, बॅटची कड घेऊन 1 रन. 4 ओव्हरींचो खेळ समाप्त. 29 रन्सावर 29. चार ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मयूर स्पोर्ट चषक 2024 मधलो आज 4थो दिवस, आणि आतापर्यंत आई पावणाई माडखोल संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारो हो पहिलो संघ. माडखोल तेरेखोलच्या अगदी बाजूक असणारो हो गाव असा, आणि या गावातून जाणारी तेरेखोलची नदी ही जवळपास माडभर खोल असा, एका माडाची उंची असा, आणि त्यामुळे ह्यो गाव ओळखलं जाता माडखोल या नावान. आणि या माडखोलचे खेळाडू, ज्याप्रमाणे सावंतवाडी तालुक्यात माडखोल असा मालवण तालुक्यात एक गाव असा, आणि त्याचं नाव असा बावखोल, कारण या गावातले बावी म्हणजे विहिरी म्हणजे बावडे हे खूप खोलवर असतात, आणि ह्यो बावखोल गाव असा कासार टाक्याच्या जवळ. माडखोल, बावखोल, तेरेखोल गावांच्या उंचीवरसून, नदीच्या उंचीवरसून गावांका पडलेली ही नावं असत. त्या माडखोल संघान केलेली कमाल, आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर अमित 5व्या षटकाची जबाबदारी. 29-29. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आखो टप्प्याचो चेंडू, लक्षाच्या सुद्धा पायाखाली ॲटम बॉम्ब फुटल्याचो भास. पंचांचो इशारो वाईडचो, वाईड +1. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 31 रन्सावर 31. अमित, जो खूप कमी बोलता, त्याचं नाव असतं अमित, आणि बॉलिंग मार्कवर दिसणारो अमित जरी बोलण्यात कमी असलो तरी आज त्याचो बॉल बोलतलो की दुसऱ्या बाजून दर्शन बांदेकरची बॅट बोलतली. शांतपणे मैदानावर उभं असणारो दर्शन आतापर्यंत 2 षटकारांनिशी आपल्या इनिंगची बांधणी करताना. 31-31. 12 चेंडू अजूनही इनिंगचे बाकी. वेगवान चेंडू, दर्शनने नाकारलेलो 1 रन, कारण दर्शनला माहिती असा मगाशी त्यांनी असोच 1 रन घेतलो, आणि अख्खी ओव्हर त्याका नॉन स्ट्रायकर एंड वर रवान आपल्या संघाची पडझड हताश मनान आणि खिन्न वदनान बघूची लागली. ती झालेली चूक दुरुस्त करताना यावेळी दर्शन नाकारलेलो 1 रन, ठेवलेली स्ट्राईक. अमितचो पुढचो चेंडू, अजून एक शॉर्ट पेज, आखो टप्प्याचो चेंडू. पंचांचो इशारो, यावेळी नो बॉल. सोबत येणारो प्री हिट सुद्धा. 32 धावा. थोडस दबाव यावेळी DCC वायरी संघावर. शेवटच्या 12 चेंडूंचो खेळ स्लॉग ओव्हर, डेप्थ ओव्हर, आणि अशा ओव्हर मध्ये दर्शन बांदेकर समोर असताना फ्रेश बॉलर जेव्हा बॉलिंग मार्कवर येता तेव्हा त्याच्या मनात चालणारी घालमेल फक्त तोच जाणू शकता. वैभवने दिलेलो थोडस विश्वास, थोडस आत्मविश्वास, थोडस अनुभव, आणि हेच वापर अमित कसो करतलो. 32 धावसंख्या. फ्री हिटचो चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अजून एक निर्धाव चेंडू. दर्शन नाराज असा आपल्या कामगिरीवर. ज्याप्रमाणे दर्शन ओळखलं जाता लांबलचक षटकारांसाठी. नुकतीच गेल्याच महिन्यात मे महिन्यात संपन्न झालेली गोय राज्याची एक मानाची, अभिमानाची एक मोठी स्पर्धा म्हणजे पान पराग चषक उसगाव, आणि या स्पर्धेत सुद्धा दर्शन बांदेकरने केलेली कमाल. आज ती कमाल बघण्यासाठी दर्शनचे पाठीराखे
खास पावसाळ्यात सुद्धा सवड काढून ही मॅच बघताना. बॅटची काढ, लक्ष आमोणकर चेंडूच्या खाली, जबरदस्त झेल, वन हँडेड कॅच. आंधळ्याचा हात बुडकुल्यार ह्या म्हणीच्या पैलाडी जाऊन सुद्धा लक्ष मोंडकरने केलेली कमाल. दर्शन बांदेकर बॅक टू द पॅव्हेलियन. मोठो धक्को, आटक्याचो पेटको जेका म्हटलं जाता, बंपर कॅच जेका म्हटलं जाता. धावसंख्या स्थिरावलेली 32 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या पहिल्या 4 गोलंदाजांनी 2 गोलंदाजांनी 4 षटकासाठी दबाव ठेवलो, त्या दबावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न, दबाव झुगारण्याचा प्रयत्न आणि त्या दबावाखाली मिळालेली विकेट अमितच्या खाती. पण कौतुक करूचा लागत दुर्वेश आणि सर्वेश हे 2 गोलंदाज ज्यांनी पहिल्या 4 ओव्हरी टिचून गोलंदाजी केली आणि त्यामुळे या ओव्हरीत धावगती वाढवण्याचा दबाव दर्शनवर आणि त्या दबावाखाली विकेटचा पतन. पण ज्याप्रमाणे लक्ष्या मोंडकरने हे झेल टिपलो, लक्ष्या तुझा कौतुक असा. ज्यावेळी या झेलची रील प्रसिद्ध होतली, एबी डिव्हिलियर्सच्या त्या सुप्रसिद्ध कॅचची आठवण करून देणारी ही सुंदर कामगिरी लक्ष्या मोंडकरची विकेटच्या मागे. धावफलक स्थिरावलेलो 32 रन्सावर 32 आणि बॉलिंग मार्कवर परत एकदा अमित. स्ट्रायकर एंडवर महेंद्र धुरी. जबाबदारी असा महेंद्रच्या खात्यावर आणि महेंद्रन आपल्या संघात यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळी अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढलेला असा. महेंद्रसाठी पहिलो चेंडू अमित कडसून. शेवटच्या इनिंगचे 9 चेंडू अजून बाकी. महेंद्रसाठी पहिलो चेंडू अमित कडसून. शॉर्ट पेच, आखो टप्प्याचा नो बॉल, नो +1, त्या पाठोपाठ फ्री हिट. या चेंडूवर मिळालेले 2 रन. दर्शन बांदेकरची मिळवलेली विकेट अमितसाठी थोडंसं आत्मविश्वास आणि या आत्मविश्वासामुळे वेगावर स्वार होण्याचा इरादो आणि त्या वेगाच्या नादात चुकलेलो टप्पो. भल्या भल्यांका आपल्या वेगाच्या नादात खूप वाईट गोष्टी, वाईट अनुभव भोगूचे लागतात आणि त्याच्यातलो एक वाईट अनुभव नो बॉल आणि फ्री हिटचो अमितसाठी. फ्री हिटचो चेंडू असा. बॅटचा आवाज तर इलो. महेंद्र जरी पंचांकडे वाईड मागत असलो तरी टप्पो पडल्यानंतर आत येणारो चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. 34 धावा अमित आणि महेंद्र मध्ये चालू असलेलं हे युद्ध, घमासान युद्ध. आतापर्यंत या युद्धात अमित थोडस भारी पडताना. 34 ही धावसंख्या. दर्शन बांदेकर जोपर्यंत मैदानावर होतो तोपर्यंत साई स्पोर्ट कट्टा संघ अर्धशतकापार अगदी सहज जातलो असा वाटत होता. पण ऐन मोक्याच्या क्षणी दर्शन बांदेकरची विकेट जरी अमितच्या खाती जमा झाली, त्याचा सगळा श्रेय असा लक्ष्या मोंडकरसाठी. सुरेख चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू, ज्या चेंडूसाठी टप्प्यावर येऊन खेळणं गरजेचा होता, बॅट चेंडूच्या मागे येणं गरजेची होती. तो चेंडू बॅट आणि पॅड मधून आणि हरीश सर एवढी गॅप होती की गॅप मधून एक LP ट्रक अगदी सहज गेलो असतो. धावसंख्या 34 रन्सावर 34. अमितचो शेवटचो चेंडू 5व्या ओव्हरीचो. अलॉंग विथ द कार्पेट. जमनी सरपाटी फटको 1 रन्स तर मिळतलो. दुसऱ्या रन्सासाठी पावला वळवण्याचा इरादो. मैदानावर क्षेत्ररक्षकाची झालेली चिखलधुणी आणि झेजारलेले. पुढचं बीप नव्हतं पण लोकांनी बऱ्यापैकी ऐकला आणि माझ्यापर्यंत ऐकाक सुद्धा येला. तर या झेजारलेल्या कुल्ल कलम बरोबर ओव्हरीची सांगता 5व्या धावसंख्या स्थिरावलेली 3 डझनावर 36 रन्सावर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. नुकतीच संपलेली आषाढी एकादशी ज्याका म्हटली जाता देवशयनी एकादशी. कोणी जरी माका विचारला की देव जर झोपाक जातात तर पृथ्वीचा रक्षण कोण करता, तो खरोखरच सुंदर प्रश्न होतो. कारण देवशयनी एकादशीक महाविष्णू झोपी जातात, पण ते झोपी गेल्यानंतर सुद्धा पृथ्वीची सृष्टीची जबाबदारी त्यांनी बाकीच्या देवतांवर दिलेली असता. खयच्या देवतांवर खयच्या दिवसांची जबाबदारी वेळ मिळालो तर मी नक्की सांगेन. पण बॉलिंग मार्कवर बघूया. लक्ष्या मोंडकर आडव्या बॅटचा फटको मिड विकेटच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडून घेतलेली उसळी आणि चेंडू सीमारेषा पार. मयूर स्पोर्ट चौकार. धावसंख्या 40 रन्सावर. शेवटच्या ओव्हरीत लक्ष्या मोंडकर एक मिस्ट्री बॉलर
सुनील नारायणची आठवण करून देणारे ऍक्शन. इंद्रजीतच्या बॅटमधून बाहेर पडलेलो जो चौकार. ज्या इंद्रजीतने युद्धात जे का जिंकून घेतलो तो खेळाडू असा नॉन स्ट्रायकर एंडवर, ज्याचं नाव असा महेंद्र. इंद्र आणि इंद्रजीत अशी जोडी फलंदाजांची. आणि बॉलिंग मार्कवर लक्ष मोंडकर. पुढच्या सामन्यासाठी दानिश 11 देवबाग आणि MSRT तुळस या दोनही संघांका विनंती असतली जरा टॉस साठी तुमचं कॅप्टन पाठवा. MSRT तुळस आणि दानिश 11 देवबाग बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. MSRT तुळस, MSRT तुळस मधलो एक दर्जेदार मातब्बर तगडो संघ, ज्या संघान गतवर्षी छत्रपती चषकामध्ये कमाल केली. यावर्षी मयूर चषक मध्ये हो संघ तुमका थोड्याच वेळात मैदानावर दिसतलो. फटकोतर सुंदर स्क्वेअर लेगच्या दिशेन एक रन नक्की मिळतलो. दुसऱ्या रनसाठी वळवलेली पावला इंद्रजीत स्ट्रायकर यांच्या दिशेन. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेनिशी धाव संख्या 42 रनसावर. MSRT तुळस म्हटल्यानंतर MSRT चो लॉंग फॉर्म काय असो प्रश्न बऱ्याच जणांका पडता. आणि त्या MSRT चो आता जो प्रचलित लॉंग फॉर्म असा तो मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. पण मुळातलो MSRT हो खूप वेगळो होतो. यावेळी लक्षातो वाईड बॉल, वाईड +1, 2 धावा आणि या 2 धावेनिशी धाव संख्या स्थिरावलेली 44. एका सन्मानजनक धाव संख्येच्या दिशेने साई स्पोर्ट कट्टा संघाची वाटचाल. विकेट किपर वैभव, स्लिप मध्ये दत्ता आणि स्वतः संघ मालक मैदानावर आपल्या खेळाडूंची कामगिरी बघताना मंदार मटकर आमचे मित्रवर्य. अजून एक वेगवान सुंदर चेंडू होतो. चेंडू डॉट होणं गरजेचा होता. 22च्या स्वरूपात 1 रन. मला वाटतं वैभवचा आणि 22चा काहीतरी एक वेगळा नाता. 3 22 आतापर्यंत वैभव कडसून आणि हे 3 रन नक्की महत्वाचे ठरतले. एकेरी धावेनिशी धाव संख्या 45-45. पुढील होणारा सामना असा दानिश 11 देवबाग आणि MSRT तुळस. मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर तुळस म्हणजे MSRT तो संघ तुमका थोड्या वेळाने दिसतलो दानिश 11 देवबाग संघासमोर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. आणि महेंद्र स्ट्रायकर एंडवर. रनआउटच्या स्वरूपात इंद्रजीत तंबूच्या दिशेन आणि इंद्रजीतची जागा घेण्यासाठी गॉडविन. हॉलिवूड पटाची आठवण करून देणारा हा नाव असा. आणि आज त्याच हॉलिवूडच्या दे दणादण चित्रपटासारखी फलंदाजी गॉडविनला करणं गरजेचा. लक्ष मोंडकरने आपल्या नाव रूपाक साजेशी केलेली गोलंदाजी धावचित करण्याची संधी आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने वैभवचो नो लुकिंग थ्रो. अजून एका विकेटचा पतन. महत्वाचा चेंडू निर्धाव. पंचांचो इशारो. धाव बाद. शेवटचा चेंडू बाकी आणि धाव संख्या 45 रनसावर. 45-45. शेवटचा चेंडू साई स्पोर्ट कट्टा संघासाठी लक्ष मोंडकरचो. कोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेन. पावळ्याचा पाणी पाच टाक. हावको रावकांडो कुंभ्यो आणि घुडुंबातारी. रणटुळाची कंटुळा मयूर स्पोर्ट षटकार. शेवटच्या चेंडूवरच्या या षटकारानिशी इनिंगची झालेली सांगता. साई स्पोर्ट कट्टा संघान DCC वायरी संघा समोर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावा जमावले 51 आणि विजयाचं लक्ष्य असताना 52 धावांचा. आजच्या दिवसातलो सामना क्रमांक 5 दानिश 11 देवबाग विरुद्ध MSRT तुळस. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती नाणेफेकीसाठी. जो MSRT संघ आता ओळखला जाता मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर या नावान. या संघाचा नाव पडलेला गावातल्या गुणवान खेळाडूंच्या आणि आयोजकांच्या आडनावावरसून. आणि ती आडनावा काय होती तर M फॉर मराठे अँड माळकर, S फॉर सावंत, R फॉर रेडकर आणि T फॉर तांडेल, टुमरे आणि तुळसकर. तर या सगळ्या आडनावांपासून तयार झालेलो MSRT संघ समोर असलेलो दानिश 11 संघ
पण तत्पूर्वी मॅच नंबर 4 डीसीसी वायरी संघान साई स्पोर्ट कट्टा संघाक थोपवला 51 रनसात. या 52 रनसांचो पाठलाग कसो होतलो या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज आमचे मार्गदर्शक सन्माननीय हरीश पांड्या सर. दानिश 11 देवबाग आणि MSRT तुळस हे दोन्ही संघांना घ्या. दानिश 11 देवबाग मध्ये अरुंदेचे खेळाडू आहेत. अरुंदेकर एक आडनाव आहे, तुम्ही ऐकलं असेल. मुंबईमध्ये भरपूर अरुंदेकर सुद्धा आहेत. शुभ दुपार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मयूर स्पोर्ट्स प्रस्तुत मयूर चषक मध्ये. आपण ऐकत होतात मालवणी रेडिओ स्टेशन वरचो गोड आवाज बादल चौधरी, ज्याने मागील इनिंग स्टार्ट करसोल. तर आता नवीन इनिंगची सुरुवात होते आणि नवीन इनिंगच्या सुरुवातीला आपलं स्वागत आहे. सध्या जो सामना सुरू आहे तो म्हणजे डीसीसी वायरी विपक्ष साई स्पोर्ट्स कट्टा. डीसीसी वायरी हा संघ धावांचा पाठलाग करणार आहे. आपण बघत आहात मयूर चषक. प्रथम पारितोषिक 30,333 रुपये व चषक. द्वितीय पारितोषिक 15,555 रुपये व चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी प्रत्येकी 1,111 रुपये रोख आणि बूट. त्याचप्रमाणे मालिकावीर होणाऱ्या खेळाडूसाठी 1,555 रुपये आणि बूट. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी 1,111 रुपये रोख पुरस्कृत केलेत प्रवीण मिटबावकर यांनी. मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी 1,555 रुपये हे स्पॉन्सर केलेत ते प्रवीण मिटबावकर यांनी. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी जे बूट आहेत ते स्पॉन्सर केलेत लकी कांबळी यांनी. आज आपल्या गुरामवाडी मैदानावर मित्रांनो रेनकोट गँग हे सुद्धा तुम्ही बघत आहात. रेनकोट गँग, प्रत्येक रेनकोटची वेगळी कहाणी आहे. बघा, रेनकोट गँगचं स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स समोर मंदार मटकर. मंदार मटकर स्टेजवर इलो नाव सांगण्यासाठी इलो. साई स्पोर्ट्स कट्टा आपलो संघ असो तर स्कोरर पाहिजे इथे. मकरंद सावंत येत आहेत. जबरदस्त कामगिरी. राजू भालेकर, कौस्तुभ मसूरकर, मकरंद सावंत, मंदार मटकर. ओहो, जबरदस्त चेंडू. हाय आर्म बॉलिंग ॲक्शन. दर्शन बांदेकरजी ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट मधला एक मोठा खेळाडू आणि तो ग्रामीण क्रिकेट सुद्धा खेळतो. ही आनंदाची बाब आहे. भरपूर काही शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. आणि दर्शनचा या चेंडूवर मोठा फटका तटवलाय आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. सुस्वागतम योगेश पेंडुरकर. लक्ष्मण, कुणाल आणि लक्ष्मण हे दोन आघाडीवर फलंदाजी करतायत. दर्शन बांदेकरला सुद्धा चौकार मारता येतोय, दाखवून दिलंय कुणाल यांनी. डीसीसी वायरी, आंबामध्ये पायरी, गझल आणि शायरी आणि क्रिकेटमध्ये डीसीसी वायरी. काल आपण जाम संडे बघितला. मंडे हो या संडे
विजयाचा फंडा ठेवणारा जाम संडे. न तूर डाळ न उडीद डाळ, लक्षात ठेवा कुडाळ. यावेळेला चांगला चेंडू होता, अगदी यष्टनच्या वरून जातोय, चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न, कुचकामी थ्रो आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद. बाय दिली जाते पंच गोविंद केरकर म्हणजेच बंटी केरकर यांच्या मार्फत. धावसंख्या 5. त्रेपन्न धावांचं लक्ष आहे 36 चेंडू मध्ये. दानिश 11 देवबाग आणि MSRT तुळस संपर्क करा. तर यावेळेला सुद्धा 2 धावा पूर्ण होतील अगदी आरामात. MSRT तुळस या दुहेरीला तिहेरी धावामध्ये परावर्तित केलाय. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आधी एखादा 100 मीटर शर्यतीत धावणारा धावक जसा धावतो ऑलिम्पिक मध्ये तसे दोन्ही धावले होते. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 45 धावांची अजून गरज आहे. पहिलं षटक दर्शन बांदेकरचं. दर्शन समोर उल्लेखनीय प्रदर्शन करून दाखवतोय फलंदाज कुणाल. चांगला कठोर चेंडू होता. दर्शन बांदेकरकडे प्रदीर्घ अनुभव आहे, चांगली उंची आहे आणि जवळपास 7-7.5 फुटाच्या हाईट वरनं चेंडू येतोय. चेंडूला ओळखलं, शॉट साठी जागा बनवली आणि स्क्वेअर कट लगावलाय. 1 धाव कुणालसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेत 9. आता उर्वरित 5 षटकांमध्ये धावा हवेत ते 44. तर दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. या एका बाजूला हेड आहे, एका बाजूला टेल आहे. कॉल हेड किंवा टेल असा असेल. अमोल जमदाडेजी तुमच्या शुभ हस्ते टॉस करूया. टेल आहे, मला वाटतं टेल आहे. बरोबर, तुम्ही जिंकलात. कुठला संघ? दानिश. हां, काय बॅटिंग. तुळस संघाची बॅटिंग असणार आणि दानिश 11 देवबाग यांची गोलंदाजी असणार. प्रथम फेरीतला तो शेवटचा सामना असेल या स्पर्धेचा. 6 ओव्हरचा सामना. नवीन षटकाची सुरुवात विकी यांच्या मार्फत झाली आहे. चांगली सुरुवात. उसळता चेंडू केला होता दर्शन बांदेकरने. पहिलं षटक टाकल्यानंतर इतर गोलंदाजांना सुद्धा प्रोत्साहन भेटलंय. चेंडू खेळायचा होता, ऑनच्या दिशेने गेला, ऑफच्या दिशेने. 1 धाव आणि तिथे खेळाडू खाली घसरला. काय देणं घेणं नसताना सुद्धा तुम्ही घसरत असता. घसरा आणि स्वतःला पसरा. धावसंख्या 10. कुणाल आणि लक्ष्मण स्ट्राईकवर आहे. कुणाल नॉन स्ट्रायकर एंडला लक्ष्मण मोंडकर. लक्ष्या ओव्हर द विकेट चेंडू अगदी गोलंदाजाच्या दिशेने. 1 धाव. जास्त घिसडगाई करायची गरज नाही आहे. संथ गतीने, जशी कृष्णा नदी संथ वाहते तसं संथ गतीने खेळले तरी हे धावा होतील. मात्र खेळवटीवर तग धरून उभं राहावं लागणार आहे. गोशांगी क्षेत्रामध्ये 1 धाव. धावसंख्या 12. धावांचा पाठलाग चांगला सुरू आहे. मात्र इथे इनर ग्लोव्स हे मागवलेत लक्ष्य आणि लक्ष्मण मोंडकर. चांगली फलंदाजी त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षित आहे. पावसाच्या सरी हळूहळू या
मैदानाला भिजवतायत. जास्त वेगवान पाऊस नाही आहे आणि म्हणून चेंडू साईट करता येईल. पण पहिल्या दिवशी मुसळधार पावसामध्ये अनिकेत वांगणकरने मारलेले 4 षटकार हायलाईट ठरले या स्पर्धेचं. कुलस्वामिनी आंबेगाळी हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. आडव्या बॅटनी 1 धाव. मोंडकर यांची दुसरी धाव घेण्यासाठी नाकारला गेलंय. कुणालकडून धावसंख्या 13. पुढील सामन्यामध्ये MSRT तुळस यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आहे. दानिश 11 देवबाग या संघासमोर अरुंदेचे खेळाडू तुम्ही बघणार आहात या सामन्यामध्ये. स्मॅश केला होता आपल्या बॅटने. बॅटचा उपयोग अगदी एखादा बॅडमिंटन रॅकेट सारखा करण्यात आला कुणाल यांच्या मार्फत. आणि षटक संपतायत. 2 धावसंख्या झाली 14. अजूनही 39 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 24. आज सर्वच सामने 6 षटकांचे होत आहेत. ही स्पर्धा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत राजू भालेकर, कौस्तुभ मसूरकर, मंदार मटकर, मकरंद सावंत, साई भालेकर, मयूर आणि आमचे जे मयूर आहेत त्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि आज थोडा कॅमेरामॅन म्हणून ते हात साफ करून घेत आहेत. जसा क्लीनर ड्रायव्हरकडून लक्झरी बस चालवताना हात साफ करतो. हात की सफाई साफ नजर आई. इथे रेनकोट गँग यांचं सुद्धा स्वागत आहे. एकाच वेळी मला वाटतं सर्वांनी रेनकोट घेतलेत वेगवेगळ्या ब्रँडचे. अजय देवगनची रेनकोट जर पार्ट 2 आली तर तुम्ही सर्व त्यात चरित्र कलाकार म्हणून असाल. अजय देवगनची एंट्री, तुम्ही सर्व रेनकोट घालून हातात छत्री घेऊन उभे आहेत. तिथून ऐश्वर्या राय, इथून अजय देवगन. रेनकोट पार्ट 2 आणि त्याचं लोकेशन ह्याच गुरामवाडीवर व्हावं. सिच्युएशन आणि शूटिंग. बांदेकर यांचा चेंडू टोलावून मारलेला फटका झेल का होणार नाहीये. ओहो घसरलाय तिथे क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. चाबुक शॉट. AGOG लोजी सुनोजी करता हूं मैं जो वो तुम भी करो जी. 1-2 का 4 और 4-2 का 1. माय नेम इज लक्ष्मण. धावसंख्या झाली 19. 34 धावांची गरज आहे. वेगवान चेंडू. हे दर्शकची खास गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कमबॅक बॉल खूप चांगला असतो त्याचा. कर्णधारावर सुद्धा मोठी जबाबदारी असते कधी कधी. यावेळेला हुक केलाय. चेंडूचा पेसचा उपयोग केलाय लक्ष्मण यांनी. धावसंख्या झाली 20. त्रेपन्न आहे. स्कोरबुक मध्ये 52 नमूद केलंय त्यांनी. स्कोरर आता जेवायला गेलाय. आपण रिकन्साइल करूया. ओ बॅट हवेत. बॅट हवेत. चेंडू फरार. धाव घ्यायची की नाही. भरपूर वेळा अशी पंचायत होते. दर्शन बांदेकर यांनी एक चांगलं षटक टाकलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21.
मयूर स्पोर्ट्सचे प्रॉडक्ट्स मित्रांनो तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. mayursports.com या वेबसाईटवर व्हिजिट करा. नवीन षटकाची सुरुवात. वेगवान चेंडू. गोलंदाज आहे विकी. वेगाने गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू विकी यांचा. चेंडूचा टप्पा, दिशा, गती तिन्हीवर चांगलं नियंत्रण विकीने प्रभावित केलंय. खरंच प्रभावित केलंय. दर्शननी एक चांगलं षटक टाकल्यानंतर आता विकी सुद्धा दर्शनच्या आदर्श घेत गोलंदाजी करतोय. अजून एक मस्त चेंडू. धावसंख्या अजूनही 21 वर थांबली आहे. लक्ष्मण मोंडकर स्ट्रगल करतोय विकी समोर. लागोपाठ 3 निर्धाव चेंडू. आता मात्र एक धाव कशी बशी मिळाली आहे. लेग बाय. विकी हसतोय. विकीला माहित आहे की मी जर अशी गोलंदाजी केली तर माझं नाव लोणावळ्यात सुद्धा होणार. कारण लोणावळ्यात आहे मगनलालची चिक्की आणि त्याचा ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतो तो म्हणजे आपला विकी. चांगली गोलंदाजी केली तर नाव होणार आणि लोक सांगतील लोणावळ्याला गेलात तर विकी चिक्की आणा. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून एक धाव. धावांचा वेग कमी झालाय. धावसंख्या झाले 23. धावा हवे 30. षटक खेळलं जाते. चतुर्थ. अजून एक निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी विकीची मित्रांनो. मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची फेमस आहे चिक्की. मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची फेमस आहे चिक्की. साई स्पोर्ट्स कट्टाच्या विकी समोर फलंदाजी पडते फिक्की. आणि जर स्पर्धा जिंकला विकी तर विकी संघाला घेऊन मॅकडॉनल्ड्स मध्ये जाणार आणि खाणार वेज टिक्की. राजू बालेकरजी यांनी संपर्क साधायचा आहे. राजू बालेकरजी जरा अर्जंट तुमची मदत हवी आहे. सामना सुरू आहे. 4 षटक संपलेत. दर्शन बांदेकर यांनी 2 षटक टाकलेत. 2 षटक टाकलेत ते विकी यांनी आता 2 षटक नवीन गोलंदाजांनी करायचे आहेत आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. गोलंदाज किरण धोरी. लक्ष्मण मोंडकर. अजून एकही गडी बाद झाला नाहीये परंतु धावांचा जो वेग आहे धावांची गती आहे ती मात्र तर एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेने धावसंख्या आता पुढे सरकती आहे 24 वर. 29 धावांची गरज. किरण धोरी. लक्ष्मण मोंडकर यांना आता वेगाने खेळावं लागेल कारण आता एकेरी दुहेरी धावाने काम चालणार नाही. चौकार षटकारांची आतिषबाजी ही अपेक्षित असणार आहे.
गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि अजून एक धाव म्हणजे धावसंख्या पोचते ती आता 25 वर. 28 ची गरज. हे 5वं षटक खेळलं जाते. चांगली उसळी असलेला चेंडू आणि ओहो, लक्ष्मण बाद होणार होता परंतु लक्ष्मण बचावला. जाको राखे साईया मार सके ना कोई. तिसरी धाव घेण्यासाठी आले होते आणि आता लक्ष्य परत येईल असं वाटते, पण लक्ष्याला अजून बाद केलं नाहीये. लक्ष्याला नाबाद ठेव, कामी येईल लक्ष्य, मदत करेल पूर्ण करण्यासाठी. आपलं लक्ष्य तोच आहे. मात्र आता इथे फिनिक्स पक्षीसारखी भरारी घेतली पाहिजे. राखेतून उभा होणारा फिनिक्स पक्षी. अजून एक भव्य चेंडू, या वेळेला बाद होणार. खेळाडू लक्ष्य. आणि आता कुणालवर सर्व काही अवलंबून आहे. कुणाल याने मोठे फटके आधी मारलेत दर्शन समोर, परंतु दर्शनने आपलं दुसरं षटक जबरदस्त टाकलं होतं आणि कमबॅक केलंय. आणि त्यानंतर विकीने जे गोलंदाजी केली वाखाणण्यायोग्य. धावसंख्या सध्या पोचली ती 27 वर. धावसंख्या 27. नवीन फलंदाज आहे दुर्वेश. स्ट्रायकर एंडवर आहे कुणाल. पुल केलाय चेंडूला. निर्जन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दर्शन बांदेकर लांबून येतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी मनाई केली आहे. 28. एक गडी बाद. 25 धावांची गरज. पंचम षटक. माफक लक्ष देण्यात आलं होतं. यानंतरचे दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. जसा हा सामना संपेल तुमची फिल्डिंग लागली पाहिजे. दानिश 11 देवबाग आणि MSRT तुम्ही तुमचे आघाडीचे फलंदाज यांना रेडी ठेवायचं आहे. निर्धाव चेंडू आणि याचबरोबर षटकाची उत्कंठा आता वाढलेली आहे, कारण आता षटक संपते ते एकूण 5. 6 बॉल 25 कंपल्सरी करावेच लागेल. 25. नवीन गोलंदाज इंद्रजीत तांडेल. तर मयूर स्वतः आता लाईव्ह टेलिकास्ट करतायत आमच्या स्टेजवरून. एक युवा उदयोन्मुख यूट्यूबर सुद्धा आहेत मुंबईकर मयूर. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे मयूर स्पोर्ट्सला सबस्क्राईब कराल त्यावेळेला यूट्यूबर मुंबईकर मयूर यांना सुद्धा सबस्क्राईब करा. इंद्रजीत 6-25. वाईड चेंडू. 6 चेंडू 23 धावा. धावा झाले 30. 6 बॉल 23.
धावत होईल की काय? 5 बॉल 23. बाद होता राहिला, बाद होण्यासाठीच आलेला पण परत गेला. चार बॉल 23. नाही, वाईट दिलाय आता पंचानी. पाच 22. चार चेंडू 22 धावा. आता गडी बाद होत आहेत एका मागे एक. पहिल्या डावात बघितलं तर आज जबरदस्त फलंदाजी दर्शन बांदेकर यांनी करून दाखवली आहे आणि हेच त्याची जमा बाजू आहे. तो आघाडीला येऊन कुठलाही गोलंदाजीचे वाभाडे काढू शकतो. दर्शन बाद होताच समाधानाचा सुस्कारा काढत होता हा संघ, तेवढ्यात अजून जास्त धावा झाले आणि आता सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे तो म्हणजे साई स्पोर्ट्स कट्टा. मकरंद मटकर यांच्या चेहऱ्यावर सुद्धा पतंजलीचा दंतकांती स्माइल तुम्ही बघत आहात. शेवटी का होईना दर्जेदार विलोभनीय षटकार. देर आहे, दुरुस्त आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती आता 37 वर. 16 धावा हवेत. आक्रमक फटका, एक चेंडू यानंतर असणार आहे. ओहो, यालाच म्हणतायत ओम दबाय नमः. जमिनीवर पडला. 39. एक चेंडू 14 धावा. एक बॉल 14 रन. ओ बीमर कहाणीमध्ये ट्विस्ट. एक बॉल 13. फ्री हिट. एक चेंडू 13. आणि हा षटकार म्हणजे 6 धावांनी हा सामना जिंकलाय तो साई स्पोर्ट्स कट्टा यांनी. म्हणजे एक षटकार मारायचा राहिला. एक स्वैर चेंडूवर जर अजून षटकार आला असता तर कदाचित चित्र वेगळं असलं असतं. अभिनंदन साई स्पोर्ट्स कट्टा, मकरंद आमचे मित्र मंदार मटकर. लक्ष्मणने भरपूर निर्धाव चेंडू खेळले आज आणि 15 चेंडूमध्ये फक्त 11 धावा त्यांनी काढले. ते 4 चेंडू इथे महाग पडत आहेत. जणू का एखादा रिक्षा आहे, त्यांनी पेट्रोल जास्त गेलं पण किलोमीटरचं मायलेज कमी दिलं आणि तिथे कुठे